अरे देशपांड्या, कॉलेज संपल्यानंतर आता भेटतोयस तू? कोण? तू देशपांड्या. अरे मी देशपांडे नाही, मी कुलकर्णी आहे. असं कसं होईल? असं कसं म्हणजे झालं असं 30 वर्षांपूर्वी झालंय. 30 वर्षांपूर्वी माझा जन्म झालाय, तेव्हापासून कुलकर्णी हेच आडनाव लावतोय. काय सांगतो? काय सांगतो? अरे चेहऱ्यावरून तुझा देशपांडे वाटतो यार. तसं चेहऱ्यावरनं तुम्ही सुद्धा उदय चोप्रा वाटता. हो अहो, एवढीशी चूक झाली म्हणून एवढा अपमान नका करू हो, उदय चोप्रा. अहो तुमची माफी मागतो मी. ठीक आहे, राहू दे. होतं असं होतं. आता माझाही तोच घोळ आहे हो. काय? मला दुसऱ्याची बायको नेहमी माझ्या बायको सारखी वाटते. काय? मग तुमचं लग्न झालंय? हो. बायको आहे? हो. काय बोलताय तुम्ही? हा चला येतो. बाय. अहो कुठे चालला? अहो पेढा घ्या. कशाबद्दल? अहो आज माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे. खा पेढा, खा पहिला आधी खा पेढा. बायको पाळायला वाटतं. अहो, नाही माझी बायको नाही पळाली, मग? माझा मुलगा. बाळाला हे बघा असं असते, आपण एवढं मुलाला जपतो, लहानाचा मोठा करतो, सांभाळतो आणि तोच पळतो. अहो, वाईट थांबा. काय? अहो माझी बायको पळाली नाही, माझा मुलगा पळायला नाहीये. अच्छा, कुत्रा पळालाय. कुठला विषय कुठल्या कुठे नेताय तुम्ही? मग काय? अहो माझा मुलगा 10वीत पहिल्यांदा पास झालाय. खा पेढा खा. मस्त पेढा. आहे ना मस्त? संपून टाका, अख्खाच्या अख्खा संपून टाका. किती टक्के मिळाले? अहो काय विचारताय काय? 90% मिळालेत माझ्या मुलाला. अरे खा, वा. खा, पेढा खा, पेढा तुम्हाला खा, पेढा. तुम्हाला मला 94%. काय म्हणताय? नाही 94 साली मला 35% मिळाले. जाऊ दे म्हणजे तुमच्या मुलाचा अभ्यास तुमच्या बायकोने घेतला असणार. म्हणून तर आणखीन एक पेढा घ्या. अहो, नाही अहो असं कसं एके पेढा नाही हो, खूप आनंद दिवस आहे. दुसरा पेढा प्रॉब्लेम. मस्त मस्त. वा चला येतो हा. थांबा, कुठे आहे जरा बोला माझ्या. कशाला? गरगर आलं मला. मग मी काय करू गरगरते? चला असं काय करताय? हो, उगाच वेळेची खोटी काढू नका. जाऊ दे, मला काम आहे. मुलगा पास झालाय ना. माझा मुलगा माझ्याकडे बघितलं वाटतं तरी का मला मुलगा असेल असं काही अहो बडबड त्याला तर पेढे त्यामुळे तुम्हाला दिलेत ना. नाही हो. चला जाऊ दे मला. थांबा हो, तुम्ही कोण आपलं हे काय? मी उदय चोप्रा. उदय चोप्रा तुम्ही नाही. तुम्ही मी उदय चोप्रा. चोप्रा काही बडबड अहो, नका. मला एकदम काय काय होतंय तुम्हाला? गरगर ते नक्की गरगरताय? आणखीन एक पेढा खाताय का? मला सांगा हे किती आहेत? 25. बरोबर गरगरताय. चला ही साखळी द्या मला हातातली काढून. नको, 13 रुपयाची. काय ते द्यायला? म्हणे हे घड्याळ तरी द्या. 23 रुपयाचे. हो ते द्यायला. बरं ही गळ्यातली चैन तरी. अरे काय माणूस आहे? बरं मागच्या खिशात पैसे तरी ठेवलेस का? मागच्या खिशात तुम्ही पैसे ठेवत नाही हो. मी वरच्या खिशात ठेवतो पैसे. किती आहेत? दे जरा. हे काय? 20 रुपये. जा ना, तर मिळाल तर जा ना. गप्पा दादा, हळू हळू. दादा, हो दादा. दादा एक मिनिट. नाही शक्यच नाही हो. म्हणजे किशोर कुलकर्णी नाही हे किशोर कुलकर्णीच आहेत, पण तुम्ही म्हणताय ना हे प्यायलेले आहेत. हे प्यायलेले नाही आहेत. तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय. मी तुमच्यावर बघून घेईन आणि केस करेन. केस करायची भाषा कोणाला सांगताय? एक तर मी तुमच्यावरती उपकार केले, तुम्हाला फोन करून इकडे बोलवून घेतलं आणि तुम्ही माझ्यावरच केस करायची भाषा करताय. नाही, मी एक काम करतो, ह्या माणसाला जिथून उचलून आणलं होतं ना तिथंच नेऊन टाकतो. दादा उठा. अरे पण नाही उठा दादा. दादा चला. अरे काय पगाराचं पाकिट असल्यासारखं तुटून पडलंय. किशोर, तू रस्त्यात पडला होतास, हे तुला इकडे घेऊन आले. यांचं कामच आहे ते. उपकार नाही करत. कुलकर्णी. किशोर, अरे खरं तेच बोलतोय मी. अरे ह्यांच्याकडे कुठलंही काम मागायला गेलो तर सरळ काम करत नाही. टेबला घालून पैसे दिले की मग मागे धावतात. हाती होत आहे. किशोर गप्प बसतो. अरे खरं तेच बोलतोय मी. आता तुझंच बघ ना, तू पण आमच्या घरी असं साधन करत पडलेला असतो, रिकाम टेकडा असतो, माझ्या जीवावर जगतोस. तुझ्या वडिलांनी का मला पैसे दिले का तुला पोसायला? असू दे गप्प बसायचं. गप्प बसा. अहो खरं तेच बोलतोय मी. तुम्हाला सांगून काय फायदा? तुम्ही पण आमच्या घरी येता. वहिनी चहा द्या, वहिनी खायला द्या. अरे माझ्यावरती तू उलटला. मी एवढं नाही याच्या वतीने मी माफी मागतो. जरा याच्या डोक्यावर जरा ताण पडलेला आहे, जरा मेंदूचा बॅलन्स गेलेला आहे. मी समजवतो त्याला. अरे मग चांगल्या डॉक्टरला दाखवा यांना. नाही डॉक्टरकडे कशाला जायला पाहिजे? मी कोर्स केलाय ना. डॉक्टरचा? नाही, मी वायरमॅनचा कोर्स केलाय. मग आता डॉक्टरकडे चाललात तर तुम्ही स्वतःला पण तपासून घ्या. किशोर काय केलंस यार? अरे खरं तेच बोलतोय मी. अरे खोटं बोलणं, रक्तात भिनलेला माणूस तू एकदम खरं बोलायला लागलास. अरे काय कळतच नाही. म्हणजे तो पेढा खाल्ल्यापासून असं खरं खरं बोलायला लागलंय. म्हणजे मी काही ठरवत नाही, सगळं असं आतून येतं यार. पेढा? कोणी दिलं तुला पेढा? सांगतो तुला. म्हणजे पेढ्याचा खरं बोलणं हा साईड इफेक्ट आहे. हो चल, मी जातो ऑफिसला, नाहीतर माझ्या पगारावर इफेक्ट व्हायचा. खरं बोलायचा पेढा. आता या माणसाचं काही खरं नाही. काय कुलकर्णी साहेब, लय हॅरीत दिसता. हॅरीत हॅरी आपल्या घाईत दिसत लय. घाई करावी लागते बाबा.
आतमध्ये बसला ना पांढरा बोका बॉस. काय बोलताय तुम्ही कुलकर्णी साहेब? काय अरे खरं तेच बोलतोय मी. आता जाऊन सांगशील बॉसला. एक नंबरचा लावालावे करणारा तू बॉसचा चमचा आहेस ना. हे पहा कुलकर्णी साहेब, काय पहा कधी काम करतो तू? बघा त्या मुलींबरोबर असतोस. काय बोल नकोस. काम करतो मी आता. इकडे जा. बॉसने बोलवलंय तुम्हाला. वॉचमनने बॉसने अरे काय चित्र काढलेस तू सुंदर. आणि मी पण काय माणूस आहे अर्थ ओळखणारा. चित्राचा अर्थ असा ओळखता आला पाहिजे, समजलं पाहिजे. एक्सक्यूज मी सर. सॉरी सर, मी नॉक न करता आतमध्ये शिरलो. मी आत येऊ शकतो? मी समजा जा म्हटलं तर तू जाणार आहेस? नक्कीच जाणार. फ्री जाणार आहे. इथे येतोय कोण मनापासून काम करायला? अरे हे काय बोलतोयस काय तू? हे अरे खरं तेच बोलतोय, मनापासून बोलतोय. एक चुपे सारखं क्यूट एकच शब्द शिकवलाय तुला इंग्लिशचा. ज्या बघा त्या नुसत्या अंगावर येते. अंगावर काय? अरे ती माझी मुलगी आहे. डाऊट आहे तुम्हाला? आणि मी कुठे म्हणलं माझी मुलगी आहे? हे अति होतंय. तेच अति होतंय. अति शहाणे भरले त्या ऑफिस मध्ये. अरे कोणाकोणाची नावं घेणार? सांग ना. पहिला तूच. मला तू अरे तू रे म्हणतो. अरे खरं तेच बोलतोय, मनापासून बोलतोय. ए चुपे आगाऊ. अरे तू कोणाची मुलगी आहे? माझी मुलगी आहे. तुझी मुलगी मुलीला रिस्पेक्ट आहे. बाहेर जाऊन नाव सांग. काय नाव आहे? मीरा कृष्ण नाव सांगतेत नाही. कुंजा. कुंजा. मला तू म्हणतोस कुंजा. अरे पिंपळावरच्या मुंजा. अति होतंय. किशा तू फार सुटलायस. अरे मी नाही, तूच सुटलाय. एसी मध्ये बसून जाड झालाय, आडा तिडा झालाय. जरा बाहेर फिर, जरा बारीक होशील. Get out. जातो. माणूस आहे हा, माणूस आहे. त्याला कोण म्हणतो माणूस? हा काय माणूस आहे? माणूस आहे मी. एक्सक्यूज मी सर. काय राहिले आता? सर एकच विचारायचं होतं. विचार बाबा विचार. विचारू? विचार. हे जे मागे चित्र लावलंय ते काय? नक्की काय, याचा अर्थ काय आहे? त्याचा मला माहित नाहीये. अरे माहित तर कशाला लाव चित्र? काढून टाका. एक गोष्ट सांगू का? एक अभिमान वाटावा अशी एक गोष्ट आहे. अभिमानाची? अख्ख्या ऑफिसला अभिमान वाटावा. बोल लवकर बोल. तुम्हाला अभिमान वाटावा. बोल रे. हे ऑफिस म्हणजे जगातलं एक नंबरचं थर्ड क्लास ऑफिस आहे. बोल लता. हा किशोर, कुठेस तू? अगं मी ऑफिस मध्ये, पण मी आता निघालोय माझ्या पहिल्या बायकोकडे, आशाकडे निघालोय. हा मेलो. माझ्या नवऱ्याचं, स्वतःच्या नवऱ्याचं ऑलरेडी एक लग्न झालेलं आहे. नाही वहिनी, शक्यच नाही हो वहिनी. किशोर असं वागणं शक्यच नाही. अहो तेंडुलकर बॅटिंगसाठी, सोनू निगम गाण्यासाठी जेवढा फेमस आहे ना वहिनी, तेवढाच तुमचा नवरा या एरियामध्ये प्रामाणिकपणासाठी फेमस आहे. गॅरंटी देतो आम्ही वहिनी तुम्हाला. तो तुमच्या समोर येईल आणि म्हणेल वहिनी डार्लिंग. भाऊजी नाही वहिनी, अहो तो येणार आणि म्हणेल डार्लिंग. हा चालेल. डार्लिंग मी तुझाच आहे, फक्त तुझा. आज सोड. अरे आतापर्यंत तुला मी फुकट्या समजत होतोच. आज पाहतो तर चिकट्या पण झाला. अरे बहिणींना कन्व्हिन्स करतोय मी. मगाशी आपल्या फोनवर काय बोलणं झालं होते. खरंच तुझं दुसरं लग्न झालेलं नाहीये ना? बोल ना, खरं काय ते सांगून टाक की तुझं दुसरं लग्न झालेलं नाहीये, तुझं एकच लग्न झालेलं आहे आणि ते माझ्याशी झालंय. माझं लग्न झालेलं आहे. मला आशा नावाची सुंदर सालस सद्गुणी बायको आहे. मी तुझ्यात अडकला गेलो, मला बळजबरीने तुझ्याशी लग्न करावं लागलं. मला नको. मदर मेरी, तू मला उचल इथून. जगण्यात काही उपयोग राहिलेला नाहीये. लता, मला मेलं पाहिजे. लता, I hate you. लता, I hate you. लता बघ. I hate you. नाही लता. Get lost, I hate you. लता. लता गेली आता. अरे किशोर, स्वतःच्या पायावर धार काढलेल्या कुऱ्हाडीने वार करणारा माणूस मी पहिल्यांदा पाहिला रे. दोन्ही पायावर मी वार केले आहेत. म्हणजे अरे मी आता आशाकडे होतो, तिकडे लताबद्दल सगळं खरं बोलून आलोय. आता काय दोन्ही पाय तुटणार, मी लंगडा होणार, मग आंधळा होणार, मग तुला सोबत्याला घेऊन रस्त्यावर गाणं म्हणणार. चाहूंगा मैं तुझे.
मला नाही रस्त्यावर यायचंय. मी आत्ताच्या आत्ता आशा वहिनींकडे जातो, त्यांना समजावतो. तोपर्यंत तुझं हे गटार तोंड आहे ना, असं बंद ठेव काय दिवस आले आहेत. अरे हेच तोंड खोटं बोलायचं त्या सुंदर होतं, आता खरं बोलावं ते हेच तोंड गटार वाटायला लागलं. बापरे, शब्द पण असे वळावळा लागले. लता, आशा लता. बाजूला कुठे लग्न चालू की काय? अच्छा, हे नाही वहिनी, तुम्ही रडता का? मग आजू नाही पण मी कोण गेलंय का? गेलाय माझा नवरा माझ्या हातचा गेलाय. हा? हो, दुसरं लग्न केलं यांनी. लग्न? हसताय काय? लग्न केलं, जोक नाही केला. अहो, हाच तर मोठा जोक आहे. अहो, त्याने भंकच केली तुमची. अहो, मगाशी तुम्हाला म्हणाला की माझा जरा भंकसचा मुळे जरा हिची मस्करी करतो, म्हणून त्याने सांगितलं दुसरं लग्न केलं. खरं बोलताय ना तुम्ही? खोटं बोलत माझी जीभ झडेल. तरी मला वाटतच होतं. मेरा पती सिर्फ मेरा है, भला है बुरा है जैसा भी है. मेरा पती सिर्फ मेरा है. राम लखन. किशोर, हे किशोर, हे मी काय ऐकतोय? अरे बोल ना. अरे बोल म्हणतो तर. नाही नको, मी काहीतरी बोलायचं, तुम्हाला वाईट वाटायचं नको. नाही नाही नाही, तू बोलत मका ऐकूच. बोल. नाही नको, मला बोलायला लावू नको, प्रॉब्लेम होईल. अरे बोल म्हणतो ना. हा, मका सांगितलं ना लतान, तू काय शेण खाल्लंस ते. आता किती तोंड लपवतोस. अरे बोल ना, बोल. नाही नको, नाही बोलतो. नाही नको नको नको, नाही बोलतो. नाही नको. अरे बोल म्हण. नाही नाही, तू बोलत आता. प्रॉब्लेम होईल, मी बोलतो. अरे बोलत अरे म्हणतो पण ना. माझं प्रॉब्लेम होईल. आपण मग थरड्या म्हणता का तू म्हाताऱ्या? अरे तू लताचा मामा आहे म्हणून तुला मी रिस्पेक्ट देतो. अरे येड रे, ठेव उशीत ठेव. समजतं काय स्वतःला लग्न नाही करत, काय नाही. चांगली मुलगी ते आहे, चांगला जावई भेटलाय तर मध्ये मध्ये लुडबुडतो. अरे ती लता आणि मी असं जवळ येऊ म्हटलं तर घरात असतो. अरे बेवड्या, अरे अक्कल काय म्हातारड्या, बोल ना. नुसतं नाचतोय काय माझ्या समोर? बोल ना, हिम्मत असं दोन दोन हात खेळणार. अरे 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 काय करतो, बोल ना. बघ बोललो का नाही पटापटा. अरे वा, रे वा. चोर तो चोर वर शिरजोर. लता गो, लता. अगो हडे ये. काय झालं काय? अगं हा एक नंबरचा फालतू माणूस आहे, याला आत्ताच्या आत्ता सोडून दे. हा द्या सोडून, मला बाहेर भरपूर ऑप्शन आहेत. नको बोलू. बघितलंस? तर बॅग भर. अगं तू कशाला बॅग भरते? हे घर तुझा, याला आत्ताच्या आता हाकलून दे. नाही 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 नाही, माझा किशोरवर पूर्ण विश्वास आहे. काय काय? हो, खरंच माझा किशोर असं कधीच वागणार नाही. आतला आवाज सांगतोय. आतला बेडरूम मध्ये कोण आहे अजून? नाही, माझ्या आतला आवाज सांगतोय. हो ना किशोर? अरे बोल ना, बोल, स्पष्ट बोल. हे थरड्या, गप्प बस. थरड्या, मला बोलायला लावतो. हे बघ, फोन वाजतोय म्हणून मी गप्पा बसतोय. जरा याला सांग, जरा गप्पा बसला, माझा फोन वाजतोय. हा कोण आहे? हा हॅलो, हा आशा बोल. अहो, मला त्यागराज भाऊजींनी आत्ताच सांगितलं तुमचं काही दुसरं लग्न वगैरे झालेलं नाहीये. तुम्ही माझी भंकस करताय है ना? हॅलो, अहो अहो बोला ना. त्यागराज भाऊजी काय बोलले माहितीये? ते बोलले खोटं बोलतोय तो. हे बघ, मी आता माझ्या दुसऱ्या बायकोच्या घरी आहे. माझी दुसरी बायको येते, तिचं नाव लता आहे. बोल तिच्याशी जरा. बोला. कोण बोलताय? माझी ज्येष्ठ पत्नी आहे. तसं का आधी महाभारतातच काम करायचास. हॅलो, हॅलो, कोण बोलताय? मी किशोरची बायको लता. तू कोण? कसं शक्य आहे? मी किशोरची बायको आशा. अरे बापरे, ज्येष्ठ पत्नी म्हणजे बायको की काय? हे बघ, 4 चौघांच्या साक्षीने आम्ही लग्न केलंय. मग आमचं पण 4 चौघाच्या साक्षी नाही. इनफॅक्ट आमच्या लग्नात खूप लोक आली होती, कळलं ना? म्हणजे आपल्या दोघींचा एकच नवरा किशोर. तुला नक्कीच आठवते ना जागा कुठे आहे ती? मी इकडे ही जागा होती. बरं, तो पेढीवाला माणूस समोर आला, तो ओळखशील ना बरोबर? अरे ओळखेल म्हणजे असा ओळखेल ना. चला, मला म्हणतो देशपांडे. कोण आहे रे? हो थांबा. कसला याडा बनून पेढा खातो? आणि त्या पेढ्यामुळे मीच याडा झालोय. काय? अहो 150 रुपयाचे पेढे घेतले, 20 रुपये फेकले तुम्ही माझ्या तोंडावर. ते पेढ्याचे पैसे पण वसूल झाले नाही. ते पेढेवाल्याने कपडे काढून घेतले माझे. चला, तुझ्या पेड्यामुळे माझे लपडाले ना. कधी नव्हे तर मी खरं बोलायला लागलो. अरे माझे 2-2 संसार उद्ध्वस्त झालेत. काय? काय?
अरे ह्या पेड्याचा असरच असा आहे हो. काय अहो तो पेढा खाल्ला ना की माणूस खरं बोलायला लागतो. तुमचे उरलेले पेढे मी खाल्ले, पोलिसांसमोर गेलो, खरं बोलतो बघा ना, धोपट 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 लावा मला. जाऊ दे, आधी मला सांग याच्यावर उतारा काय आहे. अरे कसला उतारा, 2 ग्लास लिंबू सरबत प्या, सगळं नॉर्मल होत आहे. नक्की नक्की. एका पेढ्यामुळे लॉस झालं तर नवीन सुरू केलाय. हे काय गोळ्यात खाऊन बघताय. नाही नको. आता याच्यासाठी कोणतरी नवीन शोधावा लागणार. सापडला ए, देशपांडे. काय माणूस आहे यार. जाऊ दे, पटकन घरी जाऊया आणि 2 ग्लास लिंबू सरबत पिऊया. हो घरी नको, घरी जाशील आणि बडा खरं बोलशील. आपण एक काम करूया, बाहेरच कुठेतरी गाडीवर लिंबू सरबत पिऊ. चल नको तिकडे तो देशपांडे. चल काय गे, काय बाहेर गावी जातेस? लाज नाही वाटत तुम्हाला विचारायला? बाहेर गावी जातेस म्हणून घर सोडून चालले मी कायमची. आईला का का? का? वर तोंड करून मला विचारताय का म्हणून? तुम्ही मला फसवलात. दुसरं लग्न केलंत ना? जा आता. जा त्या बाई बरोबरच राहा. काय कुठे ती हा? गेली ती. गेली ना? जाणारच होती. तुमच्यावर कोण संसार करणार? मी म्हणून ती राहिला आयुष्यभर. गेली म्हणजे शी इज डेड. मग डेडच होणार. आपला फोन नाही डेड होत. तसं होणार तुमच्यावर संसार करून. अरे डेड म्हणजे तुला कळलं का? डेड म्हणजे काय? हा. काय हो, देवा घरी गेली ती, अरे कायमची गेली. मग ती जाणारच होती म्हणा. म्हणजे मी फक्त थोडीशी मदत केली तिला. जायला? जाऊ वर जाऊ मी पण. नाही. मग मग काय कसं हे सगळं? कसं आहे म्हणजे काय, अगं ऐक माझं काय झालं, डॉक्टरनी मला सांगितलं तिला ट्युमर आहे, फार थोडे दिवस ती जगू शकते. पण तिची मरणापूर्वी इच्छा होती लग्न करायची. अशी ती इच्छा तिने इच्छापूर्ती नावाच्या सेवाभावी संस्थेला सांगितलं होतं. मग त्यांचा मला फोन आला. मी मेंबर आहे ना संस्थेचा. अरे मग किती जुना, तुझं लक्ष नाही माझ्याकडे, किती जुना मेंबर आहे मी त्या सेवाभावी संस्थेचा. म्हटलं चला हरकत नाही, थोड्या काळासाठी आपण नवरा होऊया म्हणून मी खोटं लग्न केलं आणि तिची मरणापूर्वीची इच्छा पूर्ण केली. नशीब. हो. काय खरं सांगताय? खरं म्हणजे काय, आत्ता सुचलं. आत्ता तिला निरोप देऊन आलो शेवटचा. एवढं सगळं मी चांगलं काम केलं आणि तू माझ्यावर संशय घेते. ठीक आहे ना, जाऊ दे. नाही माझी दुसरी बायको नाही आहे का? उगाच तुला असं वाटतं का तुझ्याशिवाय मी कोणाचा विचारच करू शकत नाही. जाऊ दे आता काय. जाऊ दे शांत हो. असं होतं कधी जाऊ दे. आय लव्ह यू यार. आय पण. काय पण लता इकडे आहे मी आणि हे घे डिवोर्स पेपर्स. हॅव यू गॉन मॅड लता? अरे मिठून चालले आणि तुला इंग्लिश येऊ लागलं. काय मी तुझ्यापासून डिवोर्स घेते कारण की तू मला चीट केलायस. नाही, तू फेल झालीस. फेल झालीस. अगं तुझा माझ्यावर किती विश्वास आहे हे पाहण्यासाठी मी तुझी परीक्षा घेतली होती. मला असं वाटलं होतं तू म्हणशील की माझा नवरा तसा करणारच नाही म्हणून. पण तू तर सगळं स्वतःच्या तोंडानेच सांगितलं होतं. आता मी खोटं सांगितलं ते. म्हणजे तुला माझ्या डोळ्यातलं खरं प्रेम कधी दिसलंच नाही ना. आता बघून काय फायदा, आता झाला वेळ गेली, रात गई बात गई. नाही असं नाही असं नाही. आता डिवोर्स व्हायला हवा. तुझा विश्वास नाही ना, आता डिवोर्स व्हायला हवाच. नाही खरंच असं नाहीये. हे बघ माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी तर डिवोर्सचे पेपर्स पण टाकून दिले. हो ना? हो. क्या बात I love है. you. Thank you. कुठे काय लागले, सगळं व्यवस्थित झालंय. अरे मला लॉटरी लागली. 1000 रुपयांची लॉटरी लागली. पेढा. अरे बापरे, पेढा नको. जीव गेला तर बेहतर, पण पेढा खायचा नाही. हा पेढापेक्षा तूच खा. किशोर, तुझी 2 लग्न झालेत ना?